नमस्कार. नुकत्याच जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये यश अपयश ह्याच्यावर काय आता बोलायची वेळ नाही आणि त्याच्यावर मला काय बोलायचं पण नाही. जेजुरीकरांनी जो कौल दिला आहे तो आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी जेजुरी इथनं पुढं कामाला पण लागलेली आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाही. जे काही विकास कामं असतील जेजुरीची इथून पुढे जे काही विकास कामं करायची आहेत, आम्हाला पण जे अपेक्षित आहे, जेजुरीकरांना जे अपेक्षित आहे ती विकास कामे आम्ही माननीय संजय जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यात आहे, केंद्रात आहे, त्या माध्यमातून आम्ही जेवढा निधी आवश्यक आहे तेवढा निधी आणू आणि या जेजुरी शहराला कुठल्याही पद्धतीत विकासापासून वंचित ठेवलं जाणार नाही ह्याची पण आम्ही खात्री देतो. आणि आम्ही एक विरोधी पक्ष, प्रबळ विरोधी, आमचे 2 नगरसेवक जरी असले तरी आम्ही एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी 5 वर्ष काम करेल एवढं मी जेजुरीकरांना आश्वासन देतो, आश्वस्त करतो. राहिला प्रश्न नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नवनिर्वाचित नगरसेवक या नवीन बॉडीचा, तर उत्साहाच्या भारामध्ये, अतिउत्साहाच्या भारामध्ये नूतन नगराध्यक्षांनी जो कचरा डिपोवर जाऊन खुर्च्यांचा तमाशा घातला तो कितपत योग्य आहे हा एक मोठा प्रश्न आहे. कारण त्यांच्याकडनं अपेक्षा ही आहे की मागच्यांनी काय केलं, पुढच्यांनी काय केलं ते करण्यापेक्षा जेजुरीच्या विकासासाठी तुमचं काय विजन आहे ते खरं तर दाखवणं त्यांच्यासाठी ते योग्य ठरेल. ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करायचं काय नाही. आम्ही तर एक प्रबळ विरोधक म्हणून जिथं चांगलं काम होईल तिथं पाठिंबा देऊ, परंतु जिथं चुकीची कामं होतील तिथं मात्र हात धुवून मागं लागू आणि ते चुकीची कामं आम्ही होऊन देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही सक्षमपणे विरोध करू. नूतन नगराध्यक्ष सध्या परदेश दौऱ्यावर आहेत आणि ते परदेश दौऱ्यावर असताना नवीन नगरसेवकांना काय मेसेज देऊन गेलेत का? कारण ज्या पद्धतीने नवीन नगरसेवक सरकारी नगरपालिकेच्या जमिनीवरती जोरदार अतिक्रमण करतायत, त्या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्यांनी जेजुरीतल्याच माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला आहे. त्याच्यावरती काय कारवाई प्रशासन करते ते देखील बघायचं आहे आणि जर प्रशासनाने ज्याच्यावर योग्य नाही कारवाई केली तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून 100% त्याच्यावरती आवाज उठवू आणि हा जो काही अतिक्रमणाचा प्रकार आहे किंवा हे जे काही चाललेलं सध्या सत्ताधाऱ्यांचा प्रकार आहे हा आम्ही माननीय नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कानावरती घालू आणि त्यांच्याकडे रीतसर तक्रार करू. परंतु ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याची तक्रार केली त्याची दखल पण प्रशासनाने घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तसेच महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये आमच्या काळामध्ये आम्ही सर्व परवानग्या त्या पुतळ्यासंदर्भात मिळवल्या, त्याची जागा फायनल झाली. आमची अपेक्षा आता नवीन बॉडीकडनं एवढीच आहे की सर्वात प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करावे अशी आमची मागणी आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हे देखील आमचं म्हणणं आहे. त्यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करू आणि त्यांनी देखील त्याचा पाठपुरावा करावा असं आम्हाला वाटतं. आणि आत्ता जेजुरी नगर परिषदेचे जे नूतन नगराध्यक्ष, जे अख्खे आमचे जे काळचे जुने मित्र होते ते आता नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेत. आम्ही खेळाडू वृत्तीने त्यांचं अभिनंदन करू, ना की आम्ही त्यांच्या विरोधात कुठं कोर्टात जाऊ किंवा काही एखादा काय का निघतं आहे का बघू, असलं काही राजकारण न करता आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. मात्र जिथं चुकीचं काम होईल तिथं मात्र त्यांचा कान धरला जाईल एवढं या ठिकाणी नक्की सांगतो.